नाशिकचा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कसा सापडला तर त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयमुळे. कोट्यावधीची माया जमवलेल्या ह्या बंधू बाबाचं राजकारण्यांशी संपर्क होते हे तर निश्चित आहे. याच्यावर कारवाई होणार का नाही होणार हे पण 2-3 गोष्टीवरती अवलंबून आहे. ज्या नेत्यांसोबत ह्याचे संबंध होते त्या नेत्यांचे त्या व्हिडिओमध्ये काही संबंध आहेत का ह्याच्यावर पुढच्या कारवाईची दिशा ठरणार आहे. बंधू बाबा आघोरी विद्या तंत्रमंत्र करायचा हे सगळ्यांनी सांगितलंय आता न्यूजपेपरमध्ये आणि नेते लोक आघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा वापर इलेक्शनमध्ये करतात हे पण आपण या इलेक्शनमध्ये पाहिलंच आहे. या अघोरी खाराचे फोटो आपण जयंत पाटील, एकनाथ शिंदे, केसरकर, रुपाली चाकणकर, राहुल नार्वेकर या सगळ्या बड्या नेत्यांसोबत याचे फोटो आहेत. पण आता एकनाथ शिंदे यांचा आणि आता केसरकर यांच्या निकटवर्ती याला नाशिकमधून पोलिसांनी यासाठीच्या चौकशीमध्ये ताब्यात घेतलेले. याच भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये रुपालीताई चाकणकरने राजीनामा दिलाय आणि ज्या ऑफिस बॉयमुळे हा सापडला गेला, ज्या ऑफिस बॉयमुळे ह्याच्यावरती ही कारवाई झाली त्या ऑफिस बॉयला पण शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीरज जाधव जो ऑफिस बॉय आहे याच्याकडे एक पेन ड्राईव्ह सापडला होता आणि याच्यामध्ये जवळपास 100 व्हिडिओ आहेत. आता ह्या 100 व्हिडिओ मधले नेत्यांची किती व्हिडिओ आहेत ह्याच्यावरती पुढची कारवाईचा विषय ठरतोय. जर 100 व्हिडिओ मध्ये नेत्यांचा संबंध नसेल, फक्त बायाच असतील ज्या ह्याच्या शिकार बांधल्यात, तर 100% ह्याच्यावर कारवाई होणार. रुपाली चाकणकरने राजीनामा दिला पण रुपाली चाकणकरच्या बोटात जखम होती. रुपाली चाकणकर हिच्यावरती पण आघोरी विद्या तंत्रमंत्र विद्या घ्यायचा आरोप सुषमा अंधारेने केलाय, कारण की तिच्या एका बोटावरती जखम होती. तिथं म्हणणं होतं की कोणाला वशीकरण किंवा ताब्यात घ्यायचं असलं तर अशा प्रकारची आघोरी विद्या केली जाते. अजितदादा पवार यांच्या घराबाहेर आघोरी विद्या झाली होती. यामध्ये पण या बाबाचा काही समावेश आहे का? रुपालीताई चाकणकरने हिला घरापर्यंत पोहोचवलं होतं का? असं पण रोहित पवारांनी प्रश्न विचारलाय. हा भोंदू बाबा ज्या गोष्टीमुळे सापडला, ज्या ऑफिस बॉयमुळे सापडला, तो नाशिकमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहायचा. त्याला याच बाबाने एक फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्या फ्लॅटमध्ये राहायला ठेवलं होतं. हा ऑफिस बॉय सगळं ऑफिसची कामं करायचा. हा त्या बाबाच्या भरपूर जवळ होता. त्याला सर्व माहिती होतं की कोण येतंय, कोण मोठी लोक ह्याच्यापाशी येतात ते. त्याचं सर्वात मेन काम होतं ऑफिसमध्ये की कोणाला यांच्यासोबत भेट करून द्यायची, कोणाला हात सोडायचं, कोणाला थांबवायचं. या नीरज जाधवला समजलं होतं की हा बाबा आतमध्ये काहीतरी करतोय, कारण की त्याने त्याचं वैभव, पैसे सर्व काही बघितलं होतं. या भोंदू बाबाची जवळपास 500 कोटी जमीन असल्याचं सांगितलं जातंय. नीरज जाधव यांनी या भोंदूबाबाचे सर्व कारनामे बघितले होते. त्याला असं समजलं की भोंदूबाबाच्या ऑफिसमधल्या सीसीटीव्ही मध्ये या महिलांसोबत होणाऱ्या छेडछाडीचा, गैरकृत्याचा सर्व काही फुटेज सेव्ह केलेलं जातोय. नीरज जाधवला लालच सुटला. त्यांनी काय केलं, त्याच्या ऑफिसमधले सगळे सीसीटीव्ही फुटेज चोरले. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी त्याच बाबाला ब्लॅकमेल केलं होतं पैशासाठी. याआधी देखील या बाबाला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. बाबाची माहिती एकाला मिळाली होती. त्यांनी बाबाकडे 3 कोटी मागितले होते, परंतु या बाबाचं तेव्हा राजकीय कनेक्शन असल्यामुळे त्यांनी समोरच्यावरच गुन्हा दाखल केला होता. नीरज जाधवला ही गोष्ट कळली होती. नीरजने सगळे सीसीटीव्ही फुटेज घेतले होते आणि नंतर बाबाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, परंतु बाबा त्याच्या झाशामध्ये आला नव्हता. त्यानंतर त्यांनी त्याचं टार्गेट बदललं होतं आणि याच्याकडे ज्या पीडित महिला यायच्या होत्या त्या पीडित महिलांना पकडायला टार्गेट केलं. या नीरज जाधवने महिलांना धमकी दिली की तुमचे फोटो, तुमचे व्हिडिओ मी बाहेर समाज माध्यमांमध्ये व्हायरल करेल आणि महिलांकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली. याने एका पीडित महिलेला मंदिरामध्ये एकटं गाठून तिला तिचे व्हिडिओ आणि इमेजेस दाखवले होते. त्यानंतर ती महिला घाबरली. स्वतःचे व्हिडिओ आणि इमेजेस बघून त्या महिलेने या खरातला, या महाराजाला हे सर्व काही सांगितलं होतं. महाराजने तेव्हा आपलं भिंग बाहेर पडन, त्यामुळे महाराजने त्या महिलेलाच ह्याच्यावरती कंप्लेंट दाखल करायला सांगितली आणि ह्याच्या नीरज जाधव याच्यावरती झालेली ह्या कंप्लेंटमुळेच या भोंदू बाबा पुढे जाऊन अडकला होता. नीरज जाधवला पैसे मिळाले नव्हते या महिलेकडून. नीरज जाधवने आणखीन एका महिलेच्या मेवण्याला तिचे व्हिडिओ आणि फोटो पाठवले. त्याला वाटलं होतं काही पैसे वगैरे मिळतील. त्या मेवण्याने त्या पीडित महिलेला विश्वासामध्ये घेऊन तिथं कंप्लेंट करायला सांगितली. त्यानंतर या सर्व गोष्टीची तपासणी सुरू झाली आणि याच प्रकरणामध्ये या भोंदू बाबाला अत्याचार प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. आता नीरज जाधववर देखील कंप्लेंट झाली होती. तो त्या महिलेला ब्लॅकमेल करायचा, त्यामुळे आता शिर्डी पोलिसांनी नीरज जाधवला ताब्यात घेतलेलं आहे. नीरज जाधवकडे 100 व्हिडिओ असल्याचं सांगितलं जाते. पण या व्हिडिओमध्ये जर सरकारमधलं कोणी असेल, कुठला नेता जर असेल, तर हे व्हिडिओ खरंच जगासमोर येणार आहेत का? या भोंदू बाबांनी 500 कोटीहून जास्तची प्रॉपर्टी माया कमवलेली आहे. शिर्डीमधील देवस्थानच्या थोडंसंच पुढे गेलं तर याची 2 एकर जागा आहे, ज्याची किंमत 30 ते 50 कोटी सांगितली जाते. याचं राहतं घर, ज्या घरातून याला पोलिसांनी पकडून नेलं, हे पूर्ण दगडी बांधकामामध्ये असलेलं ब्रह्मसदन, या घराची किंमत 12 कोटी सांगितली जाते. याच्या पोरीच्या नावावर, बायकोच्या नावावर एकूण पाथर्डी, आळेगाव, आडे, सिन्नर, मिरजगाव, नाशिक या सर्व ठिकाणी एकूण 250 ते 500 कोटीची प्रॉपर्टी याच्या नावावर असल्याचं सांगितलं जातं. या एकट्याच्या नावावर जवळपास 33 ते 35 भूखंड असल्याचं देखील सांगितलं जातं. एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय दीपक केसरकर यांचे फोटो आपण बघितलेच या बाबाबरोबरती, परंतु आता नाशिकमधला एक जमीनचा एजंट जो केसरकरांचा एकदम जवळचा आहे, दीपक लोंढे, याला या साईटीवाल्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. दीपक लोंढेनी नाशिकमध्ये जमिनीचे व्यवहार करतो. आता या जमिनीच्या व्यवहारामध्ये या केसरकरांच्या या निकटवर्तीयाकडून या बाबाला काही प्रॉपर्टी वगैरे विकण्यात आलेली आहे का, या गोष्टीचा देखील तपास सुरू आहे. चाकणकरांवरती पण आघोरी पूजा आणि मंत्रतंत्र विद्या केल्याचा आरोप आमदारांनी केलेला आहे.
अजितदादांच्या घराबाहेर आगोरी पूजामध्ये या माणसाचा काही संबंध होता का हे देखील रोहित पवारांनी विचारले. या भोंदू बाबावर कारवाई होणार का? ते 100 व्हिडिओ समोर येणार का? आणि या भोंदू बाबाच्या संपर्कामध्ये असणारे नेते ह्याच्या किती जवळचे आहेत? हे नेत्यांचे व्हिडिओ आहेत का? हे नेते पण काही विद्या, पाठपूजा, तंत्र मंत्र सगळं काही करत होते का या बाबाकडून? या सर्व गोष्टीवरती या बाबाला होणारी शिक्षा डिपेंड करते. त्या भोंदू बाबाच्या निकटवर्ती असणारे हे नेते काही तंत्रपूजा, मंत्रपूजा तसलं काही करून घेत होते का? या सर्व गोष्टींवरती, या व्हिडिओवरती जर असे काही प्रकारचे व्हिडिओ त्या 100 व्हिडिओमध्ये असतील तर खरंच या नेत्यांवरती आणि या भोंदू बाबावरती कारवाई होणार का? नीरज जाधवकडे असणारे 100 व्हिडिओ खरंच जनतेच्या समोर येणार का? नीरज जाधवचं काय होणार? ज्याच्याकडे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे. यांनी एवढी प्रॉपर्टी कमवली, ही प्रॉपर्टी कशी कमवली? याला राजकारण्यांचा सपोर्ट होताच. या गोष्टींबद्दल ह्यो असल्या काही कामं करतो या गोष्टींबद्दल राजकारण्यांना काही माहिती होतं का? या सर्व गोष्टींची उत्तरं थोड्या दिवसात मिळतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या भोंदू बाबावरती कारवाई होईल का? एसआयटी स्थापन झाल्यानंतर देखील अनेक प्रकरणांसारखं हे प्रकरण देखील दाबण्यात येईल? तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.